नमस्कार. फळभाज्यांचा आपल्या आहारात समावेश असणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु जेव्हा घरात फळभाजी केली जाते तेव्हा कुरबुर सुरू होते. म्हणूनच आज आपण अत्यंत कमी वेळात तयार होणारी चविष्ट आणि रुचकर की सर्वजण अगदी चाटून पुसून खातील अशी फळभाजी जी आपण झटपट तयार करून डब्यालाही देऊ शकता, कशी बनवायची ते पाहूयात. आज आपण गोसावळ्याची फळभाजी बनवणार आहोत. तर ही भाजी पचनास अत्यंत सुलभ असतेच, परंतु ती मूतखडा, संधिवात यावरही गुणकारी आहे. तसेच ब्लड प्रेशर, ब्रेन फंक्शनही व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. तर अशी ही आरोग्यदायी भाजी आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढून त्वचेला तजेला देते. तर अशी ही बहुगुणी गोसावळ्याची भाजी आज आपण एका वेगळ्या पद्धतीने तयार करणार आहोत की घरातले अगदी चाटून पुसून फस्त करतील. तर यासाठी आपण इथे 1/2 किलो गोसावळी घेतली आहेत. ही ताजी गोसावळी घ्यायची आहेत आपल्याला भाजी करताना आणि ती कोवळी असली पाहिजेत. तर अशी ही 1/2 किलो स्वच्छ धुवून मी गोसावळी घेतली आहे. त्यासाठी आपण ही मुगाची डाळ भिजत घातलेली आहे. पाऊण तास वगैरे भिजवलीत तरीही चालेल. हे बघा छान भिजलेली आहे ही डाळ. अर्धी वाटी डाळ घेतली, ती बाजूला ठेवूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण गोसावळ्याचा पुढचा आणि मागचा भाग काढून घेऊयात आणि त्याची थोडीशी जी सालं आहेत ती अगदी थोडी रफली काढून घेऊयात. अगदी पूर्ण काढायची काही गरज नाही आहे. भाजी थोडी लवकर शिजण्यास मदत होते आणि अशा प्रकारे मी तिची साल काढून घेते. गोसावळ्याच्या भाजीला काही जणं गिलक्याची भाजी म्हणतात. महाराष्ट्रातल्या काही प्रांतांमध्ये त्याला गिलक्याची भाजी म्हणून ओळखलं जाते. तर अशा रीतीने मी सगळ्या गोसावळ्यांची साल अगदी रफली काढून घेतली आहे आणि त्याचा पुढचा मागचा भाग काढून घेतलेला आहे. आणि आता आपण त्याचे तुकडे करणार आहोत. आपण हवं असेल तर गोलाकारही तुकडे करू शकता, परंतु मी इथे गोसावळ्याचे 2 भाग केलेत आणि त्याचे तुकडे करून घेते. तर आजची ही रेसिपी आपल्याला आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकॉन येतं त्याच्यावरही क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. तर अशा रीतीनं सगळी गोसावळी मी कापून घेतलेली आहेत. या फोडींमध्ये पाणी घालू शकता, म्हणजे ती काळी पडणार नाही. तर पुढची कृती पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर आता ही गोसावळ्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. त्यासाठी मी इथे ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेत, आलं, लसणाच्या 6-7 पाकळ्या, कोथिंबीर, मिरच्या घेतल्यात 6-7, आपल्या आवडीनुसार घ्या. कमी तिखट हवं असेल तर 3-4 घेतल्यात तरी चालेल. आणि कढीपत्ता फोडणीसाठी. हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात. लसूण, आलं, खोबरं, कोथिंबीर. आणि आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ घालून आपण वाटून घेणार आहोत. हे वाटत असताना आपण इथे पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहे, कोरडंच वाटून घेणार आहोत. चटणी आपली ही कोरडी वाटून घेतलेली आहे, कारण की गोसावळ्यामध्ये स्वतःचं अंतर्भूत एक पाणी असतं आणि जर आपण खूप पाणी वापरलं तर आणखी त्याला पाणी सुटू शकतं. आपल्याला जर पातळ भाजी बनवायची असेल तर आपण हे वाटण वाटताना पाणी घालू शकता. आपण सुकी भाजी बनवणार आहोत. तर इथे मी भांड्यामध्ये तेल घेतलं. तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर त्यात जिरं घातलं आणि कढीपत्ता घातलेला आहे. त्यात आपण थोडंसं हिंग घालून घेतलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित परतून घेऊयात आणि आता हळद घालून त्यामध्ये गोसावळ्याचे बारीक केलेले आपण काप घालून व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये, तेलाच्या फोडणीमध्ये. आणि आता हे व्यवस्थित परतल्यानंतर इथे मी अत्यंत थोडंसं पाणी वापरलेलं आहे, कारण की गोसावळ्या मी तुम्हाला मगाशी सांगितलंच आहे की पाणी सुटतं गोसावळ्याचं आणि आपल्याला आज सुकी भाजी बनवायची आहे म्हणून पाण्याचा कमी वापर केला आहे. आता त्याच्यावरती मी झाकण ठेवलं आहे आणि थोडंसं पाणी घालून ठेवते आहे, म्हणजे गोसावळी लवकर शिजण्यात मदत होईल. अगदी 3-4 मिनिटानंतर हे बघा आपण पाहू शकता गोसावळी अगदी व्यवस्थित शिजलेली आहेत. त्याचा खूप छान असा सुवाससुद्धा घरभर पसरलेला आहे. प्रत्येक भाजीचा स्वतःचा एक स्वाद आणि सुवास असतो. तर अशा वेळी आता आपण जी मगाशी भिजवलेली मुगाची डाळ आहे ती घालून घेऊया. डाळ घातल्याने भाजीची पौष्टिकता वाढते आणि चवीलाही खूप ती छान लागते, रुचकर होते. तर अशा रीतीने डाळ घालून आपण पुन्हा झाकण ठेवू आणि बरीचशी शिजत आलेली आहे. पुन्हा आपण त्याच्यात एक झाकण ठेवून वाफ काढलेली आहे, म्हणजे डाळ आणि गोसावळं छान शिजेल. आपण पाहू शकता छान दोन्ही व्यवस्थित शिजलेलं दिसतंय. आपण एकदा परीक्षण करून बघूयात. हे बघा गोसावळं जवळजवळ 80-90% शिजलं आहे. थोडंसं आपण पुन्हा एकदा त्याला वाफ काढूयात झाकण ठेवून. पण त्याआधी आपण जे मगाशी वाटण वाटलं होतं
ओलं खोबरं, हिरवी मिरची वगैरे ते घालून घेणार आहोत. परंतु असं वाटतं की यात थोडासा पाण्याचा अंश आहे, म्हणून आपण एकदा पुन्हा त्याला वाफ काढून घेतली आहे आणि आता मी तसंच थोडा वेळ परतून घेते आहे, म्हणजे त्यातलं पाणी लवकर निघून जाईल. आपल्याला डब्याला द्यायची आणि सुकी भाजी बनवायची, म्हणून पाण्याचा अंश कमी केला आणि पाणी बऱ्यापैकी कमी झाल्यावरती आपण जे मगाशी हिरवं वाटण केलं होतं ओल्या खोबऱ्याचं ते घालून घेतलं आहे. ओल्या खोबऱ्याचं वाटण आपण मुद्दामून उशिरा घातलेलं आहे की त्याची जी चव आहे ती भाजीत आपल्या खूप खोबरं अगदी शिजलं नाही पाहिजे. त्याच्यावरती आता भाजीत आपण मीठ घालून घेतलं चवीनुसार. वाटणातसुद्धा मीठ घातलेलं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि एक झाकण ठेवून आपण वाफ काढली आहे आणि अशा रीतीनं आपली ही स्वादिष्ट पौष्टिक अशी गोसावळ्याची भाजी तयार आहे. ही झटपट होणारी गोसावळ्याची भाजी आपण नक्की करून पहा. अशी ही रुचकर पौष्टिक गोसावळ्याची भाजी आपण नक्की करून पाहाल आणि आपला अभिप्राय मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर पुन्हा झाकण ठेवून दिलं होतं ही भाजी आपण आणि आता आपण ती बाऊलमध्ये सर्व करूया. तर अशी ही रुचकर पौष्टिक भाजी आपण पाहू शकता. खूप सुंदर रंग आला आहे. डब्याला द्यायला आणि घरीही खायला खूप छान होते. सगळेजण अगदी आवडीने खातील. तर अशी ही रेसिपी तुम्हाला आजची कशी वाटली हे नक्की कळवा आणि आपल्या नातेवाईकांबरोबर आणि मैत्रिणींबरोबर शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा. पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.